पवारसाहेबांचा 84वा वाढदिवस जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून उत्साहाने आणि आनंदाने सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी साजरा केला। पवारसाहेब 84 वर्षाचे झाले, ते शतायुषी व्हावे ही सर्वांची भावना या ठिकाणी होती आणि त्या माध्यमातून त्यांनी सातत्याने मार्गदर्शन करावं। पवारसाहेबांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक विषय जोडलेत, अनेक अनुभव त्यांच्यासोबत आहेत आणि त्या अनुभवाचा लाभ या देशाला राज्याला व्हावा अशी सर्वांची आमची इच्छा आहे। पवारसाहेब नावाचं एक विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठामध्ये अनेक विषय त्यांनी आतापर्यंत शिकवलेले आहेत। अनेक विषयांच्या संदर्भात ज्ञान प्राप्त झालं ते इतरांना दिलेलं आहे आणि असंच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला पुढील कालखंडामध्ये मिळावं, त्यांना दीर्घायुष्य मिळावं, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं ही आमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही प्रार्थना करतो। हो, आज या ठिकाणी शरद पवारांच्या वाढदिवसाला सुनेत्रा पवार असतील, अजित पवार असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा आज दिल्लीत जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे। 20 मिनिटं त्यांच्यामध्ये चर्चा सुद्धा झाली आहे। हे बघा, राजकारणामध्ये एकमेकांविषयी आदर आणि सन्मानाची भावना आपण नेहमीच ठेवत आलेलो आहे। त्यामुळे वाढदिवस असेल, लग्नाचा प्रसंग असेल किंवा मरणाचा प्रसंग असेल, या ठिकाणी सारे राजकीय मतभेद विसरून एकमेकांकडे जाण्याची आपल्या राज्यातली ही चांगली प्रथा आहे आणि त्या प्रथेनुसार माननीय अजित पवार असतील, सुनेत्राताई असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, या सर्वांनी माननीय शरद पवार साहेबांचे आज आशीर्वाद घेतलेले आहे। राज्याचं मंत्रिमंडळ जो विस्तार आहे तो दिवसेंदिवस लांबत चाललेला आहे। काल सुद्धा ते जे दोन उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी अमित शहाची भेट घेतली आहे दिल्लीमध्ये जाऊन। अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार होते। राज्यभरामध्ये महायुतीला बहुमत येऊन आता 12 दिवस उलटलेले आहेत। एक गठ्ठा बहुमत आहे, तरीही त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागला। मधल्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घ्यायलाही वेळ लागला। मला वाटतं आतल्या त्यांचे मतभेद असावेत, एकमेकांविषयी अजूनही विश्वासाची भावना नसावी। त्यामुळे कुणाला किती मिळालं पाहिजे अधिक मिळवण्याच्या दृष्टिकोनाचा त्यांचा प्रयत्न असावा आणि त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबत असेल। मग या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपचा वर्चस्व राहणार आहे असं सांगितलं जात आहे। गृह खाता आणि अर्थ खाते सुद्धा भाजप आपल्याकडेच ठेवणार आहे। आणि आता स्वाभाविक आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांना पाठिंबा देणारे जवळपास 137-138 आमदार आज आहेत आणि बहुमतापर्यंत भारतीय जनता पार्टी आज आहे। त्यामुळे ज्याचा जास्त आमदार आहे त्याला जास्त वाटा याच्यामध्ये मिळणं हे नैसर्गिक आहे। निकालामध्ये तुम्ही संशय व्यक्त केलेला आहे, जो आलेला निकाल आहे पराभव मान्यही म्हणतात, संशय व्यक्त करतात। जो विधानसभेचा निकाल आहे त्याच्यावरती आपण संशय व्यक्त केलेला आहे। विधानसभेच्या निकालाविषयी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अनेकांनी संशय व्यक्त केलेला आणि आम्ही स्वतः निवडणुकीच्या मध्ये अत्यंत सक्रियतेने काम केलेलं आहे। आम्ही जवळून निवडणूक पाहिलेली आहे। अशा स्थितीमध्ये अपेक्षाच नव्हती की इतक्या मताधिक्याने सर्व महाराष्ट्रभरामध्ये महाविकास आघाडीचा पराभव होईल। जे महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले ते फार कमी मताधिक्याने आले आणि महायुतीचे आमदार जे निवडून आले ते फार मोठ्या मताधिक्याने निवडून आले। असं अंतर तर होऊ शकत नाही। अनेक ठिकाणी पाहिलं तर शून्य मतदान आपल्या उमेदवाराला त्या गावामध्ये झालेलं दिसतं आहे किंवा उमेदवार ज्या गावचा आहे तिथे फारच कमी मतदान झालेलं दिसतं आहे। यामुळे संशयाला जागा आहे, परंतु पराभवच आहे। हा पराभव स्वीकारून शेवटी चालावं लागणार आहे। जळगाव महापालिकेच्या मध्ये सुनील महाजन प्रमुख सूत्रधार मानले जात आहेत की ज्या पाईपलाईन चोरीच्या प्रकरणामध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार तिचे पती आहेत, या घटनेकडे तुम्ही कसं? हे बघा, महाविकास आघाडीचा उमेदवारचे पती
या महानगरपालिकेच्या पाईपलाईन चोरीच्या संदर्भामध्ये संशयित म्हणून आहेत आणि पोलिसांनी त्याचा तपास करावा. जर त्याच्यामध्ये दोषी असेल तर शासन व्हावं. जो कोणी असेल त्याला पाठीशी महाविकास आघाडीच्या माध्यमातून घातलं जाणार नाही. महाराष्ट्रात भाजप पुन्हा एकदा लोटस ऑपरेशन राबवणारे काँग्रेसचे काही आमदार खासदार त्यांच्या संपर्कात काय? बावनकुळेंनी काल सांगितलं की आम्ही असं काही ऑपरेशन वगैरे राबवणार नाही. राज्यामध्ये जे आहे महायुतीचं सरकार आलेलं आहे, या ठिकाणी जे आहे शिवसेनेला असा विश्वास झालेला आहे की त्यांची महायुतीची शक्ती कमी करण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित प्रयत्न करतोय. कोणती शिवसेना? शिंदेची शिवसेना. महायुतीमध्ये शिंदेची शिवसेना. त्यांना असा विश्वास वाटतोय की भाजप आणि राष्ट्रवादी आमची शक्ती कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करतोय, असा त्यांना संशय आहे शिवसेनेला. हे बघा, अजून तर सुरुवात आहे एकमेकांच्या अविश्वासाची. आगे देखो होता है क्या. चला. महापालिका आयुक्तांची पण काल एसीबीने चौकशी दिलेली आहे. महापालिका जळगाव महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण आहे. कालचा जो प्रकार घडलेला होता अँटी करप्शनच्या माध्यमातून नगरविकास विभागाच्या काही अधिकाऱ्यांना अटक केली किंवा काही अधिकाऱ्यांची चौकशी केली. हे हिमनगाचं एक टोक आहे. जर महानगरपालिकेची चौकशी करायला गेलो आपण तर महानगरपालिकेच्या सगळ्या विभागांना इतका मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आहे, भ्रष्टाचार आहे आणि जनता त्यामुळे त्रस्त झालेली आहे. परंतु सहसा कोणी धाडस करत नव्हतं अँटी करप्शनकडे जाण्याचं. काही व्यक्तींनी ते धाडस केलं आणि त्यामुळे अँटी करप्शनच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांना आता पकडण्यात आले. हो सर, पवारांना शुभेच्छा देण्यासाठी जयंत पाटील जे आहेत त्या अजून पण पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे एक वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या राहिलं नाही. हे राहिलं अर्धवट. त्यामुळे महानगरपालिकेच्या सर्व कारभाराची चौकशी केली पाहिजे अशी माझी मागणी आहे. महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय कालखंडामध्ये अधिक भ्रष्टाचार झाला. आपल्याला असं वाटलं की त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असताना गैरव्यवहार होतो आहे, पण त्यापेक्षा कितीतरी पटीने या ठिकाणी घनकचरा प्रकल्प असेल, पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भामध्ये असतील, याची जर चौकशी करायला लागलो तर कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार आपल्याला उघडकीस येईल. म्हणून माझी मागणी आहे की या महानगरपालिकेची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. हो, शरद पवारांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी जयंत पाटील अजूनही पोहोचलेले नाही आहेत. तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर असतील, अमोल पुष्करांनी गेल्या काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं की जयंत पाटील जे आहेत या तिघ महायुतीचे जे नेते आहेत त्यांच्या पाया पडायला आले होते. जयंत पाटलांनी त्यांची भेट घेतल्याचं पण वक्तव्य त्यांनी गेल्या काही दिवसात केलं होतं. त्याच्यामुळे एक वेगळ्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. पुन्हा याचं उत्तर जयंतराव पाटीलच उत्तम देऊ शकतील माझ्यापेक्षा. मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. परभणीमध्ये काल मोठा हिंसाचार झाला ते पाहायला मिळालं. संविधानाचा सन्मान हा सर्वांनीच ठेवला पाहिजे आणि संविधानाचा अपमान जर कोणी करत असेल स्वाभाविकता भावना दुखवणं हे स्वाभाविक आहे. परंतु यामधून अशा स्वरूपाचा हिंसाचार वाढणं किंवा हिंसाचार वाढणं, बसेस जाळणं वगैरे हे काही फारसे संयुक्तिक नाही, योग्य नाही. पण असं असताना पण कायदा सुव्यवस्था कुठेतरी धोक्यात आलेली असताना आता गृहमंत्री मिळालेले नाही महाराष्ट्राला. राज्यभरामध्ये कायदा सुव्यवस्था आहे कुठे? इथं आमदाराच्या मामाला पळवलं जातं, तिथं खून केला जातो. अगदी या ठिकाणी कालची घटना पुण्यातली आणखी पाहिली तर त्या ठिकाणी जबरदस्तीनं पळवून त्या ठिकाणी मर्डर केलं जातं. राज्यभरामध्ये अलीकडे जर पाहिलं तर दररोज या ठिकाणी दिवसाढवळ्या खून, चोऱ्या, दरोड्या हे व्हायला लागल्या आहे. राज्यामध्ये गृहमंत्री कोण आहे की नाही, मुख्यमंत्री आहे की नाही, हेच आता लक्षात येईन असं झालेलं आहे. त्यामुळे तातडीनं कोणीतरी गृहमंत्री नेमा, ज्याला नेमायचं असेल त्याच्याकडे जबाबदारी द्या आणि या कायदा सुव्यवस्थेचं जे वाया गेलेली परिस्थिती आहे नियंत्रणाना. देवकरांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्वतःचा बचाव करण्यासाठी देवकर अजित पवारांकडे जात आहेत असं सांगितलं जात आहे. मात्र अजित पवारांनी त्यांना नकार दिल्याची पण माहिती आहे. देवकरांनी आपली भूमिका परवा दिवशी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे देवकरांना काय करायचं आहे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न. त्यांनी घेऊन निर्णय घ्यायचा असेल तर त्यांचा व्यक्तिगत निर्णय. याबद्दल अधिक खुलासा
गुलाबरावजी देवकरच आपल्यासमोर करू शकतील. भाऊ, आज मुंडे साहेबांची जयंती आहे, काय सांगा? स्वर्गीय गोपीनाथजी मुंडेंची आज जयंती आहे. गोपीनाथ मुंडे हे माझे चांगले मित्र आणि सहकारी मार्गदर्शक होते. नेहमीच एक प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध गोपीनाथजींनी केले, माझ्यासाठी केले. किंबहुना माझ्या राजकीय जीवनामध्ये जे काही मला मिळालं त्याच्यामध्ये गोपीनाथजी मुंडेंचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. गोपीनाथजींचे ऋण मी कधी विसरू शकणार नाही आणि गोपीनाथजींच्या अनेक आठवणी माझ्या मनामध्ये आहेत आणि नेहमीच गोपीनाथ मुंडेंची जयंती असो का पुण्यतिथी असतो या आठवणींना अधिक उजाळा देण्याचं काम या निमित्ताने मी करत असतो.